पिंपळगाव खडकी येथे गारांच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले। आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी गावडेवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान गारांचा मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे। अनेक ठिकाणी आंबा, पालेभाज्या, फ्लॉवर, कोबी, गाजर, काकडी, टोमॅटो, वांगी, मिरची इत्यादी पिकांचे व कांदा चाळीत पाणी घुसल्याने मोठी आर्थिक हानी झाली आहे। या परिसरात कांदा काढणीची लगबग सुरू असल्याने गारांमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले। साठवणुकीसाठी वखारीत ठेवलेला कांदा पावसाच्या पाण्यामुळे भिजल्याने आणि बागायती तसेच चारा पिके उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी कोलमडून पडलाय। गारांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीस आलेला कांदा, भाजीपाला व चारा पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रशासनाने तात्काळ मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांनी प्रशासनाकडे केली आहे। संध्याकाळी आज 4:30च्या दरम्यानमध्ये गारांचा पाऊस झालेला आहे। गारांच्या पावसामध्ये शेतकऱ्यांची कांदे काढणी चालू होती। शेतकऱ्यांची मका, बाजरी या सगळं गारांमुळे भुईसपाट झालेले आहेत। शेतकऱ्यांच्या कांद्याचे एवढं नुकसान झालेलं आहे की शेतकऱ्यांना त्या कांद्याची खर्च सुद्धा वसूल होणार नाही। कांदे सडून जातील, आता जे काढायचे राहिलेत, पाणी साठले, डोह झालाय, गुडघाभर पाणी साठले काही वावरांमध्ये। त्यामुळेच अतिवृष्टीमध्ये गारांचा पाऊस झाल्यामुळे काही शेतकऱ्यांचे तोंडवल्याचे बाग होते, त्या बागाला पानं नाही राहिली, बाजरी भुईसपाट झाली, मकाच्या झाडांना सुद्धा पानं सुद्धा राहिली नाही, मकाची ताट शिल्लक राहिल्यात, काही लोकांच्या बाराक्या भुईसपाट झाल्या, काही लोकांची मेथी सुद्धा होती, ती मेथी सुद्धा भुईसपाट, मेथीला पान सुद्धा राहिलं नाही गारा पडल्यामुळे। भुईसपाट म्हणजे असं सफेद गारा, मोठमोठ्या गारा पडल्या,